गणित दिलं बघा. विशाल, रोहिदास आणि भाऊसाहेब हे मित्र आहेत. ते कृषी अधिकारी, शिक्षक व डॉक्टर यापैकी एक आहेत. मात्र याच क्रमाने नाहीत. त्यांना विचारले असता ते मात्र 2 वाक्यात उत्तरे देतात. त्यापैकी एक खरे आणि एक खोटे असते. परंतु त्याच क्रमाने नव्हे, तर यातील कृषी अधिकारी कोण आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता ते त्यांचे स्टेटमेंट दिलेले आहे, की विशाल म्हणतो, की मी कृषी अधिकारी आहे. भाऊसाहेब म्हणतो, मी शिक्षक आहे. नाही, विशालच सांगतो, की मी कृषी अधिकारी आहे, भाऊसाहेब शिक्षक आहे. हे 2 स्टेटमेंट दिले त्याने. त्याच्यापैकी एक खोटं बोलतंय, एक खरं बोलतंय. रोहिदास पण सेम करतंय, मी कृषी अधिकारी आहे, विशाल हा शिक्षक आहे. त्यानेही 2 स्टेटमेंट दिली. याच्यापैकी एक खरं, एक खोटं आहे, माहिती नाही. भाऊसाहेब पण सेम म्हणतोय, मी कृषी अधिकारी आहे, विशाल डॉक्टर आहे. ह्याच्यातलं एक खरं, एक खोटं आहे. कोणतं आहे मला माहिती नाही. मग आपण अशा कंडिशनमध्ये काय करायचं? कोणती पोस्ट विचारलेली बघा. कृषी अधिकारी, शिक्षक आणि डॉक्टर. लिहून घेऊ आपण. कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, शिक्षक आणि डॉक्टर. डॉक्टर ठीक आहे. या 3 पोस्ट लिहिल्या. आता अशा कंडिशनमध्ये एकच गोष्ट करायची. पहिला जो स्टेटमेंट आहे, जे कोणी असेल, विशाल आहे समजा, त्याचं पहिलं वाक्य नेहमी ट्रू मानायचं, खरं मानायचं. काय मानलं मी? मी कृषी अधिकारी आहे. म्हणजे विशालला मी ठेवलं कृषी अधिकारी. बघा, ही स्टेप सांगतोय मी. हे बरोबर लागू होईल, पण ते त्याला थोडंसं ट्राय करावं लागतं. मग पहिल्या कंडिशनमध्ये मानायचं, की पहिलं स्टेटमेंट म्हणजे हे दिलंय, मी कृषी अधिकारी आहे. मी कृषी अधिकारी म्हणजे विशाल म्हणतोय. मग विशाल कोण आहे? कृषी अधिकारी. कृषी अधिकाऱ्याच्या खाली मी लिहिलं विशालचं नाव. भाऊसाहेब शिक्षक आहे. हे जर खरं असेल, तर भाऊसाहेब शिक्षक असणारच नाही. कारण की त्यांनी काय दिलं बघा, त्यापैकी एक खरे आणि एक खोटे आहे. मग काय झालं? विशाल जर कृषी अधिकारी झाला, विशाल जर कृषी अधिकारी झाला, तर भाऊसाहेब शिक्षक असणार नाही, कारण की हे खोटं असेल. ह्याला जर मी खरं मानलं, तर हे खोटं असेल. मग भाऊसाहेब शिक्षक नाही. भाऊसाहेब शिक्षक नाही, तर भाऊसाहेब काय असणार आहे? डॉक्टर. मग मी इथे लिहून घेतलं भाऊसाहेब. ठीक आहे. हे पहिलं अझम्पशन जे दिलंय त्याच्यानुसार हे असं आलं. मग आपण लगेच पुढच्या वाक्याला कन्फर्मेशनसाठी पुढच्या वाक्याकडे जायचं. रोहिदास काय म्हणतो? मी कृषी अधिकारी आहे. बरं, आता रोहिदास कृषी अधिकारी, विशाल जर कृषी अधिकारी आहे, तर रोहिदासचं पहिलं वाक्य काय होईल? खोटं होणार आहे. ठीक आहे, हे याचं खोटं झालं. मग त्याने दुसरं वाक्य म्हटलं आहे, म्हणजे हे खरं असणार आहे. विशाल शिक्षक आहे. विशाल शिक्षक आहे. पण इथे काय येतंय, की विशाल कृषी अधिकारी आहे. विशाल काय आला इथे? कृषी अधिकारी. आणि इथे काय येतोय? शिक्षक. बरं, परत थोडंसं शांततेने विचार करा. कारण की हे पहिल्यांदाच आलं असणार आहे तुमच्या नजरेमध्ये अशा प्रकारचे गणितं. मी कृषी अधिकारी आहे. आपण पहिलं वाक्य बरोबर मानलंय विशालचं. दुसरं वाक्य ऑब्व्हियसली एक खरं आणि एक खोटं आहे प्रत्येक जणांचं. तर ह्याचं हे वाक्य खोटं होणार आहे. भाऊसाहेब शिक्षक आहे. मग भाऊसाहेब जर शिक्षक नाही आहे, तर भाऊसाहेब डॉक्टर होतील. मग रोहिदासचं वाक्य आपण चेक करायला आलेलो. रोहिदास काय म्हटला? मी कृषी अधिकारी आहे. जर मी म्हटलं की रोहिदासचं पहिलं वाक्य बरोबर आहे, तर विशाल खोटा ठरतोय. मग विशालला खोटं ठरवायचं नाही आपल्याला. मग हे वाक्य चुकलं. मग दुसऱ्या वाक्याकडे गेलो. विशाल शिक्षक आहे, पण विशाल तर कृषी अधिकारी आहे. म्हणजे हेही वाक्य खोटं ठरत आहे. म्हणजे ह्याचे दोन्ही वाक्य चुकलेले आहे. म्हणजे आपण जे पहिलं अझम्पशन मानलंय ते खोटं आहे. पहिले वाक्य जर आपण मानलं हे खोटं ठरत आहे. म्हणजेच काय, की हे चुकीचं आहे, की विशाल काय आहे? कृषी अधिकारी नाही आहे. म्हणजे हे जे पहिलं वाक्य मानलं होतं, आता त्याला खोटं मानायचं. आता उलटं चालायचं. पहिली ट्रायल केली, की विशालला काय मानलं आपण? विशालचं पहिलं स्टेटमेंट मानलं ट्रू. आता ते चुकीचं निघालं. मग हे चुकीचं आहे, तर मग हे खरं असणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे पण चुकलेलं आहे समजा. मग आता हे जर खरं आहे, म्हणजे भाऊसाहेब शिक्षक आहे. भाऊसाहेब शिक्षक आहे. ठीक आहे, शिक्षक आहे. हे बरोबर आहे. मग आता बघा, रोहिदास काय म्हणतोय, की मी कृषी अधिकारी आहे. ठीक आहे, चला रोहिदासला एक वाक्य चान्स देऊया. रोहिदासला इथे ठेवून बघूया. रोहिदास की पहिलं वाक्य खरं बोललाय. रोहिदास म्हटला, की मी कृषी अधिकारी आहे. विशाल शिक्षक आहे, तर विशाल शिक्षक नाही आहे. कारण की हे खरं आहे, तर हे खोटं होणार आहे. मग विशाल जर हा जर बरोबर आहे, मी कृषी अधिकारी आहे आणि तो म्हटला, की विशाल शिक्षक नाही आहे, विशाल शिक्षक आहे. तर विशाल शिक्षक असू शकत नाही, कारण की हे खोटं आहे. मग विशाल कोण असणार आहे? डॉक्टर. आता हे स्टेटमेंट
ह्या दोन्ही गोष्टी सॅटिस्फाय करत आहे. बघा या दोघांचे जे वाक्य आहे ते दोन्ही वाक्य इथं सॅटिस्फाय होतात. कशा प्रकारे बघा, परत एकदा सांगतो, की मी कृषी अधिकारी आहे. आपण म्हटलं की तो कृषी अधिकारी नाही. कोण? विशाल. मग आपल्याला माहिती नाही सध्या विशाल कोण आहे. ठीक आहे, मी काढून टाकलं. विशालचा विषयच काढून टाकलेला आहे. पण दुसरं जे वाक्य म्हटलं, पहिलं वाक्य तर कट आहे. मग विशाल कोण असू शकतो? शिक्षक पण असू शकतो किंवा डॉक्टर पण असू शकतो. मग पण दुसरं वाक्य त्याचं बरोबर आहे. भाऊसाहेब शिक्षक आहे. मी लिहिलं शिक्षकाच्या खाली शिक्षक भाऊसाहेब. रोहिदास म्हणतो की मी कृषी अधिकारी आहे. बरं ठीक आहे, आपण ह्याचं पहिलं वाक्य खरं मानूया. रोहिदास जर म्हटला की मी कृषी अधिकारी आहे, बरोबर. तर तो काय म्हणतो? विशाल शिक्षक आहे. तर विशाल हे खरं असेल तर एक वाक्य खोटं आहे. विशाल शिक्षक आहे. मग विशाल तर इथे बसूच शकत नाही, कारण की हे खोटं आहे. मग विशाल कोण असेल? डॉक्टर असेल. चला, हे पण आपलं पहिलं तर विशालच्या ह्याच्यानुसार रोहिदासचं स्टेटमेंट बरोबर आलं. आता भाऊसाहेबकडे जाऊया. भाऊसाहेब काय म्हणतो? मी कृषी अधिकारी आहे. मग आता कृषी अधिकारी तर आपल्याला ऑलरेडी रोहिदास भेटलेला आहे. मग हे वाक्य, पहिलं वाक्य जे आहे, मी कृषी अधिकारी आहे, हे चुकीचं आहे. मग हे वाक्य बरोबर असायला पाहिजे, विशाल डॉक्टर आहे. विशाल तर डॉक्टर आला. म्हणजे त्याचं हे वाक्य बरोबर आहे. आता तुम्हाला काय कळालं, की तिन्ही स्टेटमेंट याच्यावरती सॅटिस्फाय होतात. म्हणजेच काय, की ते बरोबर येत आहे. मग ह्यातील कृषी अधिकारी कोण आहे? तुम्हाला काय दिसत आहे ह्याच्यामधून? की रोहिदास हा कृषी अधिकारी. ज्या अशा टाईपच्या गणितामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की ज्या सगळ्या गोष्टी सॅटिस्फाय होत आहेत, जे सगळे काय म्हणतात यांच्या टर्म्स अँड कंडिशन जिथे फॉलो होत आहे, तेच तुमचं खरं वाक्य असतं आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे. म्हणजे त्याच्यातून जे काही निष्कर्ष निघेल, तोच तुमचा खरा अधिकारी उत्तर असणार आहे. मग इथे विचारलेला आहे कृषी अधिकारी, जो की रोहिदास आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. जर तुमचे कोणतेही प्रश्न असतील मला पाठवू शकता. हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे, ज्याच्यामध्ये ऑटो पेचं ऑप्शन आहे. कृपया करून मेंबरशिप घेतल्यावरती परत पेमेंट नसेल करायची तर कॅन्सल करावा. हे आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.